नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी-बाटू अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। मित्रांनो, ज्या व्हिडिओचे आपण वाट पाहत होतो, प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन पेपर आहेत ते क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने डाउनलोड करावे, त्यानंतर ते क्वेश्चन पेपर आपल्यासाठी काय फायद्याचे असतात हे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले आहे, प्रिपरेशनच्या स्ट्रॅटेजीच्या व्हिडिओमध्ये। सो तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पाहू शकतात। सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर कसे डाउनलोड करायचे, त्यानंतर त्याचे कोणते कोणते वेबसाईट्स आहे आणि तुम्हाला कोणत्या प्रकारचे जे स्टडी मटेरियल आहेत ते कोणत्या ठिकाणाहून भेटतील हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील। तर चला मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूयात। माहीत आहे की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो की PYQs जे असतात ते भरपूर फायदा देतात, त्यावरून आपल्याला त्या ठिकाणी कोर्स आउटकम किंवा वेटेज जे आहे त्या सब्जेक्टचे आपल्याला त्या ठिकाणी भेटत असतं। तर या ठिकाणी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की PYQs आपण कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो। सो आपण डायरेक्टली त्या ठिकाणी लिंकवर जाणार आहोत। सर्वात पहिले मी तुम्हाला या ठिकाणी 3 गोष्टी सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये। सर्वात पहिला जो आहे तो आपण बघू शकतो की PYQ डाउनलोड कुठून करायची, ती वेबसाईट कोणती आहे। सो पहिले आपण बघणार आहोत PYQची वेबसाईट, ठीक आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ठीक आहे। इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आपल्याला कशा पद्धतीने कोणत्या पोर्टलवर भेटतील, समजा PYQच्या वेबसाईटवर जर एखादा PYQ नसेल तर त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन कुठून भेटतील। आणि त्यानंतर PYQचं एक आपण टेलिग्राम चॅनल बघणार आहोत ज्यावर आपल्याला PYQs भेटत असतात। त्यानंतर एक वेबसाईट पाहणार आहोत ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे PYQs जे आहेत ते त्या ठिकाणी मिळणार आहेत। सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बनून राहा। सो बघा मित्रांनो, PYQ डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही क्रोम ब्राउझरवर यायचे आहे आणि त्या ठिकाणी सर्च करायचे आहे डी-बाटू PYQ पेपर। अशा पद्धतीने सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट येईल। ही वेबसाईट खूप बेस्ट आहे, यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारचे PYQs जे आहेत डी-बाटू युनिव्हर्सिटीचे ते ॲक्युरेट बघायला भेटतील। त्यानंतर भरपूर सारे या ठिकाणी आहेत। सो आपण आता या ठिकाणी पहिलीच लिंक जी आहे ती त्या ठिकाणी आपण ओपन करणार आहोत आणि त्यामधूनच आपण सर्व PYQs जे आहेत ते त्या ठिकाणी घेणार आहोत। सो आता या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल ज्यामध्ये तुम्हाला ॲड बघायला भेटतील। आणि या ठिकाणी त्यांनी एक ॲड दिलेली आहे की जे ज्युनियर्स आहेत, ठीक आहे, त्या ज्युनियर्सची तुम्ही मदत करू शकतात। या ठिकाणी तुम्हाला एका पेपरचे 10 रुपयेसुद्धा मिळू शकतात। सो अशा पद्धतीने त्यांनी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर वगैरे सुद्धा दिलेला आहे। सो आपल्या सर्व विद्यार्थ्यांचीच मदत या ठिकाणी होणार आहे। सो नक्की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्यांचे क्वेश्चन्स पेपर सांभाळून ठेवायचे आहेत। त्यानंतर या ठिकाणी आपण आता कोर्स सिलेक्ट करायचे आहे। डी-बाटू युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी या ठिकाणी भरपूर कोर्सेस दिले आहेत, त्यामधून आपण BTech सिलेक्ट करू शकतो, MTech असेल MTech, MArch, B वोकेशनल सर्व प्रकारचे कोर्सेस त्या ठिकाणी दिले आहेत। आपण या ठिकाणी BTech सिलेक्ट करणार आहोत। त्यानंतर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी क्वेश्चन्स पेपर तुम्हाला बघायला भेटतील, कोणती ब्रांच तुमची आहे, फर्स्ट इयर कॉमन टू ऑल ब्रांचेस, त्यानंतर बाकी सर्व ब्रांचेसचे या ठिकाणी अदर ऑल्स ह्या सर्व क्वेश्चन पेपरचे त्या ठिकाणी ब्रांचेस दिलेले आहेत। फॉर एक्झाम्पल आपण सिव्हिल इंजिनिअरिंग सिलेक्ट केलं तर या ठिकाणी एक ॲड येईल, तिला क्लोज करायचे आहे। त्यानंतर तुम्ही सेमेस्टर या ठिकाणी सिलेक्ट करू शकतात, सेमेस्टर देखील तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल। त्यानंतर या ठिकाणी आता आपण समजून घ्या की थर्ड सेमेस्टर सिलेक्ट केलं, सेमेस्टर सिलेक्ट केल्याच्यानंतर या ठिकाणी खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकतात थर्ड सेमेस्टरचे काही लेटेस्ट क्वेश्चन पेपर तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील। आता थर्ड सेमेस्टरमध्ये M3चा जो काही क्वेश्चन पेपर आहे तो या ठिकाणी तुम्हाला लेटेस्टमधला 2024चा बघायला भेटणार आहे। सो या ठिकाणी ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल, यामध्ये पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रॉल डाऊन करून हे जे काही ऑप्शन तुम्हाला बघायला भेटत असेल ऑरेंज कलरमध्ये, या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचे आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर हे ऑप्शन तुमचे ब्लू होईल आणि तुमचा क्वेश्चन पेपर या ठिकाणी अशा पद्धतीने डाउनलोड होणार आहे। सो ही पहिली वेबसाईट आहे, यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात क्वेश्चन पेपर तुम्हाला बघायला भेटतील।
सो आय होप तुम्हाला पहिली वेबसाईट जी आहे क्वेश्चन पेपरची ती बघायला भेटलेली असेल. आता या क्वेश्चन पेपरची जी काही वेबसाईट आहे या वेबसाईटवर काही क्वेश्चन पेपर दिलेले नाहीत. सो आता ज्या विद्यार्थ्यांचे क्वेश्चन पेपर किंवा ज्या सब्जेक्टचे क्वेश्चन या ठिकाणी नसतील त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी त्या सब्जेक्टचा सिलेबस बघून तसले पॉईंट्स जे आहेत ते तुम्ही त्या ठिकाणी चॅट जी पी टीच्या माध्यमातून किंवा मग एखादा गुगल असेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी स्टडी करू शकतात. ठीक आहे. आता आपण पुढच्या वेबसाईटकडे जाणार आहोत. आता ज्या क्वेश्चन पेपर या वेबसाईटवर नसतील, जे PYQs या वेबसाईटवर नसतील, तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे त्या ठिकाणी आपण बोलूयात. सो मित्रांनो, आता मागे आपण PYQs बघितले. आता इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला केवढे भेटतील, तर या ठिकाणी डी बाटो युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन देखील बघायला भेटणार आहे. सो आपली डी बाटो युनिव्हर्सिटीची ऑफिशियल वेबसाईट dbato.ac.in या वेबसाईटवर तुम्हाला त्या ठिकाणी यायचे आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला स्क्रॉल डाऊन करायचे आहे. ठीक आहे. खाली स्क्रॉल डाऊन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा जो काही एक इन्फॉर्मेशन इंटरफेस आहे तो त्या ठिकाणी दिसणार आहे. सो इम्पॉर्टंट क्वेश्चन डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला हा जो काही तुम्हाला पॅसेज दिसत असेल यामधून तुम्हाला एक्झामिनेशन सेक्शन यावर तुम्हाला सिम्पली काय करायचे आहे तर क्लिक करायचे आहे. सो एक्झामिनेशन सेक्शनवर जसे तुम्ही क्लिक करणार तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस त्या ठिकाणी येणार आहे. सो आता आपल्याला इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी काय करायचे आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चनसाठी तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन बँक्स यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्वेश्चन बँक्सवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. क्वेश्चन बँकवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचा इंटरफेस तुमच्यासमोर येणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकतात इम्पॉर्टंट क्वेश्चन त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि सर्वात पहिले या ठिकाणी ब्रांचेस तुम्हाला या साईडला बघायला भेटतील. या साईडला ब्रांच बघायला भेटतील. इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन वगैरे, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल सर्व ब्रांचेस तुम्हाला या साईडला बघायला भेटतील. आणि क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन तुम्हाला या साईडला बघायला भेटतील. या ठिकाणी पाहू शकतात सेकंड इयर क्वेश्चन बँक, त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी सगळे सब्जेक्ट जे आहेत सेकंड इयरचे ते या ठिकाणी बघायला भेटतील. त्यांचे लिंक देखील त्या ठिकाणी बघायला भेटतील. तुम्ही बघू शकता थर्ड इयर क्वेश्चन बँक आणि फायनल इयर क्वेश्चन बँक. आता तुम्हाला या ठिकाणी आपण सिव्हिल इंजिनिअरिंग जर चूज केलं तर बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात सेकंड इयर क्वेश्चन बँक, थर्ड इयर क्वेश्चन बँक आणि फायनल इयर क्वेश्चन बँक. आता या ठिकाणी आपण जर एखादा क्वेश्चन पेपरची क्वेश्चन बँक बघायची असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. आता वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग आहे, याची आपल्याला जर क्वेश्चन बँक बघायची असेल तर या ठिकाणी लिंक यावर तुम्ही काय करायचे आहे, सिम्पली क्लिक करायचे आहे. ठीक आहे. लिंक यावर क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर पाहू शकतात वॉटर रिसोर्स डिपार्टमेंटचे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंगचे जेवढे काही क्वेश्चन्स असतील इम्पॉर्टंट क्वेश्चन सगळे, तर हे सर्व क्वेश्चन तुम्हाला त्या ठिकाणी बघायला भेटतील. जवळपास 73 ते 75 क्वेश्चन या ठिकाणी आहेत जे तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन प्रत्येक युनिटमधून त्या ठिकाणी बघायला भेटतील. सो याच इम्पॉर्टंट क्वेश्चनमधून तुम्हाला तुमचा क्वेश्चन पेपर जो आहे किंवा येणारी जी एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये तुम्हाला याच क्वेश्चन पेपरमधून कमसे कम 60 to 70% क्वेश्चन जे आहेत ते तुम्हाला याच क्वेश्चन बँकमधून बघायला भेटतील. हे मी तुम्हाला सांगू शकतो, कारण मित्रांनो बघा मी स्वतः देखील डी बाटो युनिव्हर्सिटीचे पेपर दिलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगू शकतो की या क्वेश्चन पेपरमधून या क्वेश्चन बँकमधून नक्कीच विद्यार्थ्यांना फायदा होत असतो. सो हे क्वेश्चन तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी करून द्यायचे आहे. सो मित्रांनो, जसे आपण क्वेश्चन पेपर पाहिले तसेच या ठिकाणी सर्व प्रकारचे क्वेश्चन पेपर तुम्हाला बघायला भेटलेले असतील. सो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चन देखील डाउनलोड करायचे आहेत, कारण IMP क्वेश्चनमधून तुम्हाला जास्त क्वेश्चन जे आहेत ते डी बाटोच्या क्वेश्चन पेपरमध्ये बघायला भेटतात. सो आय होप तुम्हाला डाऊट क्लिअर झाला असेल. सोबतच डी बाटो युनिव्हर्सिटीचा जो काही एक्झाम पॅटर्न आहे त्यामध्ये तुम्हाला MCQ जे आहेत, MCQ क्वेश्चन, मल्टिपल चॉईस क्वेश्चन ते 12 मार्काला स्टार्टिंगलाच आहेत. सो या 12 मार्कांचा तुम्हाला त्या ठिकाणी नक्की फायदा होईल. तुम्हाला हे 12 मार्क्स आणि त्यानंतरचे तुम्हाला पुढील 24 मार्क्स असे टोटल 36 मार्क्स कव्हर करायचे आहेत. तुमचा पेपर इझिली पास होऊ शकतो. सो मित्रांनो, आता हे झालं आपलं PYQs कुठून डाउनलोड करायचे आणि त्यानंतर तुमचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कुठून डाउनलोड करायचे. ठीक आहे. आत्ता मित्रांनो तुम्हाला एक या ठिकाणी जर तुम्हाला डी बाटो क्वेश्चन पेपर्समध्ये PYQs क्वेश्चन बघायला भेटत नसतील तर ते क्वेश्चन तुम्हाला कुठे बघायला भेटतील, तर त्यासाठी एक टेलिग्राम चॅनल आहे आपलं. सो आपलं नाही आहे ते, बट त्या ठिकाणी भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन पेपर नक्कीच बघायला भेटतात. जे आपण ऑफिशियल ग्रुप असतात त्यामध्ये आपण पाहत असतो. सो ते टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्या ठिकाणी
आपल्या विद्यार्थ्यांचा फायदा होतो आहे, तर विद्यार्थ्यांचा फायदा आपल्याला झालाच पाहिजे. सो जो असेल ज्यांनी कोणी ते PYQ क्वेश्चन टाकलेले असतील त्यांना देखील आपण त्या ठिकाणी थँक्स बोलणार आहोत. सो आपण त्या ठिकाणी PYQच्या टेलिग्राम ग्रुपकडे जाऊयात. सो मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात टेलिग्राम ग्रुपचे नाव आहे PYQs क्वेश्चन पेपर. हा ग्रुप तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असणार आहे. फर्स्ट इयरपासून तर सर्व विद्यार्थ्यांनी या ग्रुपला जॉईन करायचे आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात सर्व प्रकारचे ब्रांचेसचे लेटेस्ट क्वेश्चन पेपर, म्हणजे नुकतेच झालेले जे काही लेटेस्ट क्वेश्चन पेपर्स आहेत ते सर्व PYQs तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील. सो या PYQच्या ग्रुपची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सर्व प्रकारचे ब्रांचेस त्यांनी या ठिकाणी दिले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल, AIML, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, फर्स्ट इयर कॉमन टू ऑल ब्रांचेस, सर्व प्रकारचे क्वेश्चन पेपर्स लेटेस्ट जे आहेत ते त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहेत. सो नक्की या ग्रुपला देखील तुम्ही जॉईन करू शकतात. तुम्ही नक्कीच 1K लाईकपर्यंत त्या ठिकाणी पाठवा. लाईक करा मित्रांनो, कारण व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. सो अजून एक मी तुम्हाला अशी लिंक दाखवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला PYQs जो आहेत तो कुठेही न शोधता डायरेक्टली तुमच्या सब्जेक्ट कोडवर तुम्हाला त्या ठिकाणी PYQ भेटेल. सो ही लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल सो त्या लिंकसाठी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी 1K लाईक आपल्या हा व्हिडिओला करू शकतात. मित्रांनो, ती लिंकसुद्धा मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आणि पुढेसुद्धा आपण त्या लिंकबद्दल बोलूयात. सोबतच मित्रांनो, तुम्ही आपल्या D2 अपडेट्स या चॅनलच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन करू शकतात. या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील मी त्या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आपला हा ग्रुप देखील जॉईन करू शकतात. मित्रांनो, मी या ज्या काही 3 लिंक सांगितल्या आहे या 3 लिंकमध्ये तुम्हाला फायदा तर नक्कीच होणार आहे. बट आपल्याकडे अशी एक लिंक आहे, त्या लिंकमध्ये आपण D2 युनिव्हर्सिटीचे जे काही क्वेश्चन पेपर्स आहेत ते क्वेश्चन पेपर्स आपल्या इयरनुसार, त्यानंतर आपण सब्जेक्ट कोडनुसार ते सर्व क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी पाहू शकतो. सो ही लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या या व्हिडिओला 1K लाईक जे आहे 1K लाईक तुम्ही नक्की करा. 1K लाईक जसे झाले मी तुम्हाला डायरेक्टली त्या लिंकचे ट्युटोरियल व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे, एक शॉर्ट व्हिडिओ आपण त्या ठिकाणी घेऊन येऊ. त्यामध्ये तुम्हाला ती लिंक राहील आणि त्या लिंकवर कशा पद्धतीने आपण ते क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे PYQs याचीसुद्धा मी तुमच्यासाठी लिंक घेऊन येईल. सो तुम्हाला एक सिम्पली आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PYQs न्यू लिंक, ठीक आहे, PYQ न्यू लिंक असं लिहायचे आहे आणि आपल्या व्हिडिओला तुम्हाला लाईक करायचे आहे. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही त्या ठिकाणी 1K लाईकपर्यंत पोहोचवू शकतात. सो आय होप मित्रांनो तुम्हाला हा सर्व व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारचे नवनवीन D2 युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनल D2 अपडेट्स याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी मिळत राहतील. तर चला मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.